शिक्षक सन्मानातून घडतो उज्ज्वल भविष्याचा मंत्र। आमदार नितीन पवार यांच्या हस्ते गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटन। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कळवण येथे भव्य प्रवासिक अधिवेशन व शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्याचे उद्घाटन कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते संपन्न झाले। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्य नेते काळोजी बोरसे होते, तर व्यासपीठावर कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, समितीचे राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, गट शिक्षणाधिकारी पी महाले व अन्य मान्यवर उपस्थित होते। आपल्या भाषणात आमदार नितीन पवार यांनी शिक्षकांचे कार्य केवळ अध्ययनापुरते मर्यादित नसून ते समाज निर्मितीचा मुख्य आधार असल्याचे नमूद केले। शाळांना आवश्यक सुविधा आणि वर्गखोल्यांसाठी निधी मिळवण्यासाठी शासन दरबारी आपण सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। कार्यक्रमात जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक यांच्यासह तालुक्यातील 15 गुणवत्ताधारित शाळांच्या शिक्षकांचा सन्मान, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमात शिक्षकांनी हिंदी सक्तीविरोधात आपली भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी शिक्षकांवरील ऑनलाईन कामकाजाचा बोजा कमी करण्याची मागणी केली। यावर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार पवार यांनी शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश आहिरे व हेमंत सोनवणे यांनी उत्तमरित्या पार पाडले, तर आभार प्रदर्शन नितीन बिरारी यांनी केले। प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल, कळवण। कोल्हापूरला मी निधी देणार आहे असं माझं गौरव राहणार आहे, कारण की शिक्षणाशिवाय पर्याय नाही। कारण की जी काही नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, थोडंफार बऱ्याच जणांना वाटतं की शिक्षण म्हणजे नोकरी। आता आजकाल नोकरी वगैरे तसं काही नाही, तर शेतीमध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल, आता AI टेक्नॉलॉजीचीच पुढे बोलबाला राहणार आहे आणि त्याच्यात आपल्याला आपलं मुलं पुढच्या भावी पिढीला टिकून राहणं त्यात गरजेचं आहे। तसंच जे काही सक्तीचा जो काही GR आलाय सक्ती हिंदी बाबत, त्याबाबत आम्ही सर्व आमदार म्हणून दादांशी चर्चा करू, मुख्यमंत्र्यांनाही भेटू आणि त्याबाबत आम्ही त्यांना विनंती करू की सक्ती हा शब्द काढून मराठीला कसं अधिक पहिले प्राधान्य दिलं जाईल यासाठी आपण प्रयत्न करू। फक्त थोडं जर आता सर्वांना विनंती आहे की सेमी इंग्लिश तर आपल्या चालूच आहेत ना, त्या बाकीच्यांमध्ये चालू नाही, पण तुम्ही आता बाकीच्या याच्यातही मुलांना थोडं इंग्लिशचं शिकवत जा, थोडं गरजेचं आहे। आता ते प्रोसेस दाखवलं की मी परदेशात गेलो तर इंग्लिश आवश्यकता होती, इंग्लिश हा बोलावं लागतं काही ठिकाणी, येस नो तेवढं तरी निदान आलं तरी खूप आहे, बरोबर आहे का नाही, काय शब्द। तर जरा त्याकडे इतर शाळांनी पण लक्ष द्या, कारण की आणि माझं एक विनंती राहील की मुलं 5वी 6वीला असतील, तुम्ही त्या गावात असता तर त्यांना त्यातली हुशार मुलं थोडी दत्तक घ्या, मला असं वाटतं हुशार मुलांना तरी, आणि जे कमी असतील तर त्यांनाही तुम्ही अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा, पण त्यातली कशी आपली मुलं पुढे जातील याकडे अधिक लक्ष द्या। आता जिल्हा परिषदेमध्ये फक्त काहीतरी चालू आहे कोर्स, म्हणजे काय असतं इंग्रजी संदर्भात, गणिताचं नसतं, मॅथ्स पण जातं। नाही तर मला आठवतं आम्ही आता तर ते कमी झालं नाही का बाबा, दळवटचं केंद्र म्हटलं की त्याला गट शिक्षणाने आम्हालाच फळायला लावायचे पालक कॉपी, पण मुलांना कॉपी करू देऊ नका। तुम्ही तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच असतात, पण तुमचा संपर्क पालकांशी मोठ्या प्रमाणात येतो, तर थोडं गावातही तुम्ही इन्व्हॉल्व्ह होत जा, कसं हे करता येईल शिक्षणासाठी। कारण की मी एकंदरीत बघतो मुलं फार कमी आता शिक्षणाला कमी येताना दिसत आहे। मी 2-3 शासकीय आश्रम शाळेला व्हिजिट मारली तर मुलींची संख्या मला चांगली वाटली मुलांपेक्षा आश्रम शाळेत, तर मुलांकडे थोडं पालकांना कसं हे करता येईल याकडे जरा थोडं तुम्ही सर्वांनी जरा पाठपुरावा करा। मी तर माझ्या परीने करत असतो, पण थोडं मी जरा बोलताना थोडं कडक बोलतो म्हणून ते पालक जरा वेगळंच अर्थ काढतात, तर याच्या पुढे इथून जाताना तुम्ही थोडं त्या गोष्टीकडे लक्ष द्या, मुली कशी शिकतील। कारण की काय झालंय मुलांना, मी एकंदरीत बघितलं मुलं मुलींचं कांदा काढण्यासाठी त्यांना माहिती 300, 350, 400 रुपये मिळतात, जे काही पैसे याच्यात मोबाईल कसा घेता येईल, गाडी कशी घेता येईल, ह्या गोष्टीकडे लक्ष देतात। थोडं जरा त्यांना म्हणा तेही करा, पण शिक्षणाकडे लक्ष द्या, या गोष्टीकडे थोडं जरा तुम्ही गावात तुम्ही पालकांना सांगा, जे काही ज्येष्ठ मंडळी असतील त्यांनाही सांगा। माहिती का, एक जण मी आताही IIT मध्ये शिक्षक झालंय,
IITच्या माणसांनी काय व्हायला पाहिजे तुम्ही सांगा बरं. तर तो सिंगर झालाय. सांगा बरं त्या सिंगरचं नाव सांगा. नाव सांगा चला. प्रसिद्ध नाव. हा शंकर महादेव. तर तुम्ही जिद्द होऊन जायचं होतं ना. त्याच्याही घरच्यांनी सांगितलं IIT कर. झाला पण तो गेला त्या क्षेत्रात होऊन जायचं होतं. पण जाऊ द्या तरी आता तुम्ही जेवढे हे करता येईल जसं सांगितलं अध्यक्षांनी की शिक्षकच विद्यार्थी घडू शकतो. कारण की आमचे कैलासवासी दादासाहेब जेव्हा MA झाले पहिल्यांदा ते सिद्धार्थ कॉलेजला शिक्षक म्हणून लागले. नंतर KTHMला शिक्षक म्हणून होते ते काय का वडील आमचे. त्याच्यामुळे आणि ते शिक्षक झाल्यामुळे वडील शिकले म्हणून आम्ही शिकू शकलो आणि पुढे आज या तालुक्याचे जे काही काम आम्ही करू शकलो. तसंच तुम्ही माझी विनंती राहील सर्वांनी आता याच्या पुढचा काळ थोडा वेगळा राहणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी मध्ये भविष्यातला काळ येणार आहे. तर थोडं जरा त्याच्याकडे लक्ष द्या. मी आता एक बघितलं वर्ध्याची आनंद निकेतन शाळेचं BBC न्यूज वरती बघा. तुम्ही शिक्षणाबरोबर इतरही उपक्रम जरा थोडं घ्या असं मला वाटतं. तुम्ही म्हणजे 5वी 6वीच्या मुलांना थोडं ते कसं करता येईल यासाठी जरा विशेष लक्ष द्या. युट्यूब वरती बघा BBC न्यूज मध्ये तुम्ही ते जरा बघून घ्या. आनंद निकेतन वर्ध्याची शाळा आहे. विद्यार्थ्यांकडनं शिलाई म्हणा किंवा इतर कामही त्यांच्याकडनं त्यांना शिकवले जातात बाजूनी. तर त्याकडे थोडं लक्ष द्या. बोरसे साहेबांनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या की जो काही शासनाचा 15 मार्चचा GR आहे त्याबाबत आपण निश्चितच आम्ही चर्चा केली की आता 1 मेला काही त्यांचं एक अधिवेशन आहे. 2-3 आमदार माझे चांगले जवळचे आपले सतीश चव्हाण असतील किंवा काळे असतील विक्रम काळे माझा एकदम त्यांचा घरोघरचा संबंध आहे. तर तुम्ही त्यांच्या माध्यमातून अधिदारांकडे एक आपण मिटिंग लावू. त्यांनाही तुम्ही सांगा. ते मला भेटलं की आम्ही दर मंगळवारी आम्ही सगळं भेटत असतो मुंबईला दादांकडे. तर तुम्ही मला तुमचं एक निवेदन द्या. सतीश चव्हाण मी आम्ही मिळून दादांकडे वेळ घेऊन त्या मिटिंगला आपण